डेअरीतनी रांगा, रांगातनी किटल्या, किटल्यातनी दूध हाय भारीच ग, भारीच ग, भारीच ग. दूध भारी, फॅट भारी, SNFB भारी, ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट, वर्षाला वेध. आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. मर्सिडीज प्रकरणावरून दोन्ही शिवसेनेत जुंपली राऊत शिरसाटांचे आरोप प्रत्यारोप. शिंदे शिवसेनेचे आमदार नीलम गोरे यांनी उठवलेले मर्सिडीज प्रकरणाचे वादंग अजूनही शांत होताना दिसत नाहीयेत. उलट हे प्रकरण वाढतच चालले आहे. दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळते या नीलम गोरे यांनी केलेल्या आरोपानंतर महाराष्ट्रात दोन्ही शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांचे बार उडू लागले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गोरे यांचा समाचार घेताना त्यांचे वक्तव्य म्हणजे विकृती असून लक्षवेधी आल्यानंतर संबंधिताला बोलावून डील करायला त्या किती पैसे घेतात ते त्यांनाच विचारा, अशी बोचरी टीका केली. त्यावर राऊत यांचे वक्तव्य म्हणजे महिलांचा अपमान असून त्या गाड्या कोणाच्या नावावर आहेत हे आम्हाला बोलायला लावू नका. आम्ही बोललो तर महाराष्ट्रात तुमची बेअब्रूच होईल, असा पलटवार करत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी गोरे यांची पाठराखण केली. नीलम गोरे लक्षवेधी लावण्यासाठी संबंधितांना बोलावून डील करायला किती पैसे घेतात ते त्यांना विचारा, असा आरोप राऊत यांनी केला. माझ्याकडे सगळे पुराव्यासह माहिती आहे, असा इशाराही राऊत यांनी दिला. सोबतच आपण नीलम गोरे या व्यक्तीवर बोललो आहोत, उपसभापतींवर बोललेलो नाही. हा सभागृहातील विषय नाही, त्यामुळे माझ्यावर 10 हक्कभंग आणा, असे राऊत यांनी सुनावले. दुसरीकडे नीलम गोरे यांची बाजू घेताना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे. त्या गाड्या कोणाच्या नावावर आहेत याबद्दल आम्हाला बोलायला लावू नका. आणखी खोलात गेलो तर संपूर्ण महाराष्ट्रात तुमची बेअब्रू होईल, असा पलटवार शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. ठाकरे गटाकडून नीलम गोरे यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेला शिरसाट यांनीही जोरदार प्रत्युत्तर देताना सांगितले की मुंबई महापालिकेचे व्यवहार कसे होतात, कोणत्या हॉटेलमध्ये होतात, कोण कोण असतात हे सगळ्यांना माहित आहे. जे सत्य आहे ते तुम्हाला मान्य करावेच लागेल. आज जे काय चालले आहे त्यामुळेच तुमचा पक्ष रसातळाला गेला आहे, असा टोला शिरसाट यांनी लगावला. तुम्ही कोणाचा 1 रुपया खाल्ला नाही हे शपथेवर सांगाल काय, असा थेट सवालही शिरसाट यांनी केला. विकृतीसारखे शब्द महिलांसाठी वापरू नका. महिलांबद्दल असे बोलताना तुम्हाला लाज वाटत नाही का? कॅबिनेट मंत्रीपद देताना कसे आणि किती पैसे घेतले जायचे हे केसरकर नारायण राणे यांना विचारा. ऐन वेळेला पत्ता कट केला जातो. तुम्ही केवळ व्यवसाय म्हणून राजकारणाकडे बघत आहात, असा घणाघात शिरसाट यांनी केला. आता दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये चाललेले हे वाकयुद्ध पुढे काय वळण घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.